शालोम. समाजामध्ये पुष्कळ लोक असे असतात की ते समाजाला देत असतात. वेगवेगळ्या माध्यमांच्याद्वारे, त्यांच्या कामाच्याद्वारे, कलेच्याद्वारे, स्वभावाच्याद्वारे वगैरे वगैरे. अर्थात समाजामध्ये पुष्कळ लोक घेणारे जास्त आहेत, परंतु देणारे पण हे अत्यंत महत्त्वाचे आहेत. उदाहरणार्थ शिक्षक वर्ग, त्याचप्रमाणे डॉक्टर्स, नर्सेस आणि खेळाडू, संगीतकार, वेगवेगळे संशोधन करणारे विज्ञानाच्यामध्ये, त्याचप्रमाणे वेगवेगळ्या प्रकारच्या रोगांच्यामध्ये आणि औषधांच्यामध्ये, हे जे आपलं कधीकधी पूर्ण आयुष्य त्या संशोधनामध्ये घालवतात, अशासाठी की नंतर पिढ्यानपिढ्या पुष्कळांना त्याचा लाभ होतो, ते त्यांचं देणं असतं. तुम्हाला माहीत आहे, अर्थात काही भाग, काही घटक जर काही द्यायचं असेल तर काहीतरी आपल्याला त्यांना द्यावं लागतं. उदाहरणार्थ जर तुम्ही एखाद्या रेस्टॉरंटमध्ये गेला आणि त्या ठिकाणी काही जेवण, चांगलं जेवण जर पाहिजे असेल तर मग तुम्हाला त्या ठिकाणी चांगला पैकासुद्धा द्यावा लागतो. पैसे दिल्याशिवाय त्या ठिकाणी तुम्हाला काहीही मिळणार नाही. परंतु ज्या घटकांच्या बाबतीत मी बोलतो आहे ते असे घटक आहेत की ते स्वभावतः देणारे आहेत. त्यामध्ये आईवडील आहेत, नातेवाईक आहेत, आपले भाऊबंद आहेत की ज्यांनी आपल्या जीवनामध्ये पुष्कळ काही दिलेलं आहे आणि त्याबद्दल आपण त्यांना कधीही देऊ शकत नाही किंवा त्याची परतफेड करू शकत नाही. तुम्हाला माहीत आहे, असे जे घटक आहेत हे सगळ्याच क्षेत्रामध्ये आहेत की ज्यांनी समाजासाठी, लोकांच्यासाठी काहीतरी देऊन ठेवलेलं आहे आणि दिलेलं आहे. मंडळी, मी जर तुम्हाला असं विचारलं की तुमच्याजवळ समाजाला किंवा आपल्या आजूबाजूच्या शेजाऱ्या पाजाऱ्यांना देण्यासारखं काय आहे, काय आपण देऊ शकता? मला असं वाटतं की त्याचं उत्तर हे आपण आपल्याजवळच ठेवलेलं बरं. किंबहुना ह्या मागील आयुष्यामध्ये जितकं काही परमेश्वराने तुम्हाला दिलं त्यातून आपण काय लोकांना, समाजाला किंवा कुटुंबाला दिलेलं आहे. तुम्हाला माहीत आहे, खऱ्या अर्थानं पवित्र शास्त्र बायबल हे देण्याच्या बाबतीत खूप शिकवतं आणि वेगवेगळ्या प्रकारे
समाजाला, लोकांना, शेजाऱ्या पाजाऱ्यांना आपण काय देत राहावं आणि तो स्वभाव आपल्याला कुठून मिळतो वगैरे वगैरे ह्या बाबतीत पवित्र शास्त्र बायबलमध्ये सांगितलेलं आहे. तुम्हाला माहीत आहे, दाविदाने तर स्पष्टपणे आपल्या स्वतःच्या विचारातून आणि शब्दांच्या मधून त्याने एक विचार ह्या ठिकाणी मांडलेला आहे. तुम्हाला माहीत आहे, उदाहरणार्थ स्तोत्रसंहिता 34 फार सुंदर स्तोत्र आहे. पूर्ण वचनांनी भरलेलं, विचारांनी भरलेलं असं हे स्तोत्र आहे. त्यामधली 11 ते 15 ही वचनं मी आपल्यासाठी वाचतो आणि त्यामध्ये आपण समाजाला काय देऊ शकतो त्याचं त्याने स्वतःच्या बाबतीत दिलेलं उत्तर आहे. ह्या ठिकाणी तो असं म्हणतो 11 वचनामध्ये, मुलांनो या माझे ऐका, मी तुम्हास परमेश्वराचे भय धरावयास शिकवीन. सुख भोगावे म्हणून जीविताची इच्छा धरणारा व दीर्घायुष्य चाहणारा असा मनुष्य कोण? तू आपली जिव्हा दुर्भाषणापासून व आपले ओठ कपटी भाषणापासून आवर. वाईटाचा त्याग कर, बरे ते कर, शांती प्रत्यर्थ प्रयत्न कर व तिचे अवलंबन कर. परमेश्वराचे नेत्र धार्मिकाकडे असतात, त्याचे कान त्याच्या हाकेकडे असतात. 11 ते 15 ही वचनं आहेत आणि त्यामध्ये त्याने असं सांगितलं की मुलांनो, अर्थात त्यानंतर त्याने सर्वांनाच म्हटलेलं आहे, मानवालाच म्हटलेलं आहे आणि असं तो म्हणतो की या मला तुम्हाला काहीतरी द्यायचं आहे, काहीतरी ज्ञान किंवा एक प्रकारचं जे विशेष तत्व आहे जीवनामधलं ते तुम्हाला सांगायचं आहे. आता ह्या ठिकाणी आपण 2-3 गोष्टी लक्षात ठेवायला पाहिजे की त्याने काय नेमकं आणि कोणाला द्यायचं त्याने म्हटलेलं आहे. तो द्यायला तयार आहे आणि तेही फुकट द्यायला तयार आहे. आणि तुम्ही जर म्हणाल की हा तर राजा होता, मग राजा असेल तर तो काही सोनं चांदी किंबहुना काही चांगली नोकरी किंबहुना अजून चांगलं काही पद त्याच्या राजवाड्यामध्ये मिळेल का? किंबहुना राज्य कसं करावं किंवा देश कसा सांभाळावा ह्या बाबतीत तो शिकवेल काय? आम्हाला त्याच्या बाबतीत शिकायला पाहिजे असं पुष्कळ लोक म्हणतील. आणि आजकाल तुम्हाला आणि मला माहीत आहे वेगवेगळ्या प्रकारच्या शिकवण्या आहेत सर्वच क्षेत्रामध्ये. साधं आपण जर आपल्या जीवनामध्ये कसं बोलायचं किंवा कोणत्या भाषेत, इंग्रजीमध्ये किंवा हिंदीमध्ये, ह्या सगळ्यापासून तर मग संगीतामध्ये, वाद्यांच्यामध्ये, मग कलाकुशलीच्यामध्ये आणि मग त्याहीपेक्षा पुढे आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा हे वर्ग चालू असतात की काहीतरी देणारे असतात, शिकवणारे असतात. पण तुम्हाला माहीत आहे त्याच्यासाठी फार मोठा पैका हा द्यावा लागतो. अर्थात तो असं म्हणतो की तसं मला काहीही शिकवायचं नाही आहे. राजा असून तो पुष्कळ काही शिकू शकला असता. विशेष रीतीनं पूर्ण देशाचं मॅनेजमेंट कसं करायचं, राजा म्हणून कसल्या प्रकारे कोणकोणत्या प्रकारचे गुणधर्म आपण आत्मसात करावे असं मी तुम्हाला शिकवतो आणि तसंही तो सांगत नाही. म्हणून हे जे त्याचं देणं आहे जगाला किंवा शिकवणं आहे जगाला, प्रत्येकाला, त्याच्यासाठी त्याने कोणती अट मांडलेली नाही. पण अटीसारखं मात्र एक वचन त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. मग तो समाजाला द्यायला तयार आहे. काय म्हणतो तो? समाजाला काय द्यायची इच्छा आहे त्याची? माझे ऐका, मी तुम्हास परमेश्वराचे भय धरावयास शिकवे. नवलाची गोष्ट आहे की हे सगळे बाजूचे विषय सोडून, वेगवेगळ्या प्रकारच्या कलाकुसरी सोडून, पैसा कसा मिळवायचा, जमवायचा, कुठं साठवायचा, त्याचा वाढीदिडीला कसा लावायचा, हा तर फार मोठा विषय आहे. ते सगळं सोडून तो असं म्हणतो की मला जगाला काय द्यायचं आहे, काय शिकवायचं आहे, ते हे की परमेश्वराचं भय तुम्ही धरून आपलं जीवन जगा. मंडळी, हा फार मोठा धडा आपल्या सगळ्यांच्यासाठी प्रत्येक क्षेत्रामध्ये उपयोगाचा असा आहे.
मानवी जीवन आपण कसं जगावं त्याचा हा धडा आहे. आणि मग मला असं वाटतं की त्यांनी पुढे काही अटी ठेवलेल्या आहेत. हो, तो शिकवायला तयार आहे, कोणालाही शिकवायला द्यायला तयार आहे. त्याचं ज्ञान, त्याच्या अनुभवामधून तो सांगायला तयार आहे. या ठिकाणी तो म्हणतो 12व्या वचनामध्ये, सुख भोगावे म्हणून जीविताची इच्छा धरणारा व दीर्घायुष्य चाहणारा असा मनुष्य कोण? मग तुमच्यामध्ये, समाजामध्ये, अर्थात जर आपण म्हटलं की तुम्हाला समाजाला काही द्यायचं आहे, तर कदाचित कोणीच येणार नाही. आणि कदाचित ज्यांना खरोखरच काळजी आहे अध्यात्माची, धार्मिकतेची वगैरे वगैरे, एखादी व्यक्ती येईल, काही लोक येतील कुतूहलापुरती आणि कदाचित खरोखरच मनापासून शिकायला. पण त्याने ह्या ठिकाणी एक प्रश्न विचारलेला आहे. जर मला काही कोणाला द्यायचं असेल आणि जर कोणाला घ्यायचं असेल, माझ्या अनुभवातून मी काय शिकलो माझ्या जीवनामध्ये, तर मग मात्र अशा लोकांनी आलेलं बरं की जे सुख भोगावे म्हणून जीविताची इच्छा धरतात. आपल्या जीवनामध्ये सुख जे शोधत आहेत, ज्यांना सुख पाहिजे आपल्या जीवनामध्ये, असे लोक. तुम्हाला माहिती आहे, अर्थात सुख शोधणारे आणि त्याच्या पाठीमागे लागणारे लोक बहुतेक सर्वच जण आहेत. प्रत्येकाला सुख पाहिजे. प्रश्न असा आहे की काही लोक वेगवेगळ्या मार्गांनी शोधतात आणि चुकीच्या ठिकाणी शोधतात आणि कधीकधी चुकीच्या व्यक्तींच्या पासून सुख कसं मिळेल हे शोधत असतात. तुम्हाला आणि आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की कधीकधी सर्वात महत्त्वाचं ठिकाण, ज्या ठिकाणी माणसं, तरुण, कॉलेजचे विद्यार्थी, कोणीही सुख शोधण्याचा प्रयत्न जर करतो, तर ते म्हणजे पैशामध्ये. की जर त्यांचं बँक बॅलन्स जितकं जास्तीत जास्त भरता येईल, किंवा जिथे कुठे ते पैसे ठेवतील, सोन्यामध्ये, प्रॉपर्टीमध्ये, जेथे कुठे ते पैसे, तिथं जर त्यांनी आपला पैसा साचवला, तर मग भरपूर सुख त्यांना मिळेल, अशी एक भावुक कल्पना, बाभडी कल्पना ह्या जगामध्ये आहे. आणि मग थोडक्यात म्हणजे चुकीच्या ठिकाणी आणि चुकीच्या पैशांच्या मध्ये सुख शोधणारी मंडळी, मला असं वाटतं की दाविदाला नको आहे. दावीद म्हणतो की खरोखरच मनापासून ज्यांची इच्छा आहे की आपण सुख शोधावं. मंडळी, मला असं वाटतंय की अशा ह्या लोकांच्या मध्ये, अशा ह्या समूहामध्ये आपण सगळेच येतो. कारण आपल्या सगळ्यांनाच फार वेगवेगळ्या प्रकारच्या दुःखातून, त्रासातून जावं लागतं. मग कधीकधी दारिद्र्य आहे म्हणून, किंबहुना सुख मिळण्यासाठी खूप श्रीमंती मिळवल्यामुळे सुद्धा सुख मिळत नाही. आणि म्हणून अशा प्रकारे त्याने एक प्रकारे ही अट ठेवलेली आहे. हो, मी माझ्या अनुभवातून काही ज्ञान द्यायला तयार आहे, शिकवायला तयार आहे ह्या जगाला, लोकांना, शेजाऱ्या पाजाऱ्यांना. परंतु कोणाची इच्छा आहे सुख अनुभवावं? सुख हे कोणाला पाहिजे? आणि त्या बाबतीत त्याने प्रश्न विचारला. पुढे असं म्हटलं त्याने 12व्याच वचनामध्ये, दीर्घायुष्य चाहणारा असा मनुष्य कोण? अर्थात आयुष्य, आणि तेही दीर्घ आयुष्य. अजून जगण्याची इच्छा सगळ्यांनाच असते. आणि विशेष रीतीनं एका विशिष्ट वयोमानानंतर मग मात्र जगण्याची जी हुरूर लागते, 50शी सुरू झाली, मग 60 सुरू झाली, मग 70, 75, 80 ज्यावेळेस असं वय होतं, त्यावेळेस मग मात्र खरोखरच जगण्याची जी हुरूर आहे, काळजी आहे, चिंता आहे, वेगवेगळ्या प्रकारचे रोग, राई, म्हातारपण, वेगवेगळ्या प्रकारचं दुबळेपण आणि परावलंबीपणा ज्यावेळेस माणसाचा वाढतो, त्यावेळेस मग खरोखरच ती काळजी येते की माझं आयुष्य हे आता कोठे चाललं, कोठे त्याचा शेवट होणार.
आणि अशाही परिस्थितीतून जात असताना तो असं म्हणतो की मी काहीतरी मार्गदर्शन द्यायला तयार आहे, मी देतोय. पण ज्यांना खरोखरच सुख काय आहे हे शोधायचं आहे, अनुभवायचं आहे आणि दीर्घायुष्य आपल्या जीवनामध्ये. तुम्हाला माहीत आहे, आपल्या जीवनातील पुष्कळ वर्ष हे चिंता, काबाड कष्ट आणि कधीकधी आपल्या स्वतःच्या चुकीच्या मार्गांनी ज्यावेळेस मनुष्य जातो, वेगवेगळ्या प्रकारच्या वाईट सवयींनी आणि वाईट वेगवेगळ्या प्रकारच्या चालीरीतीने ज्यावेळेस मनुष्य वागतो, त्यावेळेस त्यांचं आयुष्य हे लवकर संपू शकतं. मला आठवतं की आमच्या हायस्कूलमध्ये एक मुलगा होता आणि असं म्हणतात की हा हायस्कूलमधला मुलगा त्या हायस्कूलच्या वयोमानामध्येच इतक्या वाईट चालीरीतीमध्ये गेला, वेगवेगळ्या प्रकारचे पैशांची उधळून आणि खाणं पिणं ह्याच्यावर कोणत्याच प्रकारचं त्याचं नियंत्रण नव्हतं. जे मनात येईल ते करण्याची त्याची प्रवृत्ती झाली आणि त्याचा परिणाम त्याच्या आयुष्यावर झाला. आणि 10वीचा वर्ग पाहण्याच्या अगोदरच तो ह्या जगातून निघून गेला. संपूर्ण हायस्कूलमध्ये ती न्यूज पसरली की एवढा तरुण असा कसा मरण पावला. त्याचं एक कारण होतं की त्याच्या जीवनामध्ये त्याचे खाणे पिणे वावरणे जगणे ह्या ज्या सवयी आहेत त्याच्यामुळे त्याचं आयुष्य बंद पडलं होतं. तो ह्या जगातून निघून गेला. कोणाची इच्छा आहे की दीर्घायुष्य आपण जगावं? तर दावीद असं म्हणतो की मी आपणास शिकवेन, तुम्ही असं आपलं जीवन जगा की जे देवाला भिवून राहील. मग ते साधं सिंपल खाणं पिणं वावरणं जगणं बोलणं ह्या सगळ्यांच्या मध्ये त्याचं असं म्हणणं आहे की देवाची भीती ठेवा. जर तुमच्या जीवनामध्ये काही वाईट सवयी असतील तर त्या वाईट सवयी देवाला भिवून त्या सोडून टाका. जर तुम्हाला सुख पाहिजे असेल तर तोच नियम त्याने ह्या ठिकाणी लावलेला आहे. तो म्हणतो की मी तुम्हाला शिकवीन, देवाचं भय मला तुम्हाला शिकवायचं आहे, हे द्यायचं आहे तुम्हाला. तुम्ही कशी राजेपण चालवायचं, एखादी कंपनी कशी चालवायची, कंपनीला कसं उभारायचं, पैसे कमवायचे, हे तर तुम्हाला ह्या जगामध्ये मिळेलच. ते शिकवणारे खूप आहेत. मला जे द्यायचं आहे माझ्या अनुभवाच्या द्वारे हे की देवाची भीती बाळगा. पुढे अजून त्याने 13 वचनामध्ये एक मार्गदर्शन दिलेलं आहे. तू आपली जिव्हा दुर्भाषणापासून व आपले ओठ कपटी भाषणापासून आवर. थोडक्यात म्हणजे आपण काय बोलतो आणि आपण कोणत्या प्रकारे विचार करतो ह्या 2 गोष्टी सुद्धा त्याने एक प्रकारे सांभाळायला सांगितलेल्या आहेत. तो म्हणतो की आपलं भाषण इतकं चांगलं ठेवा, मृदू ठेवा की जेणेकरून कोणत्याच प्रकारची चिथावणी, कोणत्याच प्रकारचे वाद, कोणत्याच प्रकारची भांडणं मग घरात असो की बाहेर असो ह्याची कदाचित सुरुवात होणार नाही. तुम्ही लीन आणि नम्रतेनं आपल्या भाषणाच्या द्वारे, आपल्या मृदू वाणीच्या द्वारे जग जिंकू शकता. आणि म्हणून त्याने त्यावर सुद्धा जोर दिलेला आहे. आपले ओठ कपटी भाषणापासून आवरा. कपटी भाषण म्हणजे काय? जे बोलणं आणि मग गुप्तपणे जे काही वागणं ह्याच्यामध्ये ज्यावेळेस फरक असतो त्यावेळेस त्या व्यक्तीच्यामध्ये कपट असतं. पुष्कळदा शेजारी पाजारी आपले असे असतात. कधीकधी हे शेजारी पाजारी मंडळी फार कपटी असते, पण त्यांची भाषा मात्र फार चांगली असते आणि ते आपल्याला केव्हा तरी शेवटी कळतं. कधीकधी तर नातेवाईकांच्यामध्ये की जे लोक आपले जवळचे आहेत, पण कपट ही अशी गोष्ट आहे की कोणाच्याही मनात येऊ शकते. मग तो घरातला असो की बाहेरचा असो, शेजारचा असो की अजून दूरचा असो, कपटी भाषणापासून दूर राहा असं ह्या ठिकाणी दाविदाने सांगितलेलं आहे. मग 14 वचनामध्ये पुन्हा एकदा त्याने मार्गदर्शन असं दिलेलं आहे. वाईटाचा त्याग कर,
बरे ते कर, शांती प्रित्यर्थ प्रयत्न कर व तिचे अवलंबन कर. हो, त्यांनी सांगितलं, मला काय ह्या जगाला सांगायचं आहे, द्यायचं आहे. कोणीही असो, सगळेच जण ह्यामध्ये येऊ शकतात आणि माझं हे मार्गदर्शन घेऊ शकतात. मग त्याने ह्या ठिकाणी सांगितलेलं आहे, वाईटाचा त्याग करा. अर्थात ह्या बाबतीत काय बरं आणि काय वाईट आजकाल ह्या जगामध्ये तर जवळजवळ ते पुसल्याच गेलेलं आहे. आज असं उलटं सुलटं झालेलं आहे की जे वाईट होतं ते बरं झालेलं आहे. पुष्कळदा असं कधी कधी सांगण्यात येतं की वाईट केल्याशिवाय तुमचं भलंच होत नाही. इतकंच नव्हे तर काहीतरी वाईट केल्याशिवाय तुम्ही यशस्वी होत नाही. कोणाला तरी फसवा, कोणाचे तरी पैसे बुडवा, कोणाला तरी अशा प्रकारे सांगा की जेणेकरून ते फसले जातील आणि आपण मात्र त्यामध्ये विजयी होऊ, पैसे मिळवू वगैरे वगैरे वगैरे. ह्या बाबतीत आजकाल भरपूर न्यूज येत आहे, यूट्यूब्स येत आहेत की कशा प्रकारे मनुष्य हे आपलं जीवन पुढे नेण्यासाठी, यशस्वी जगामध्ये दाखवण्यासाठी काय करतात. ह्या ठिकाणी दावीद म्हणतो आहे की मला जगाला सांगायचं आहे, द्यायचं आहे एक मार्गदर्शन. ते असं की वाईटाचा त्याग करा, बरे ते करा. पुन्हा एकदा तुम्हाला आणि मला माहीत आहे, बरे करणं दुसऱ्यांचा लाभ कसा होईल त्याच्यामध्ये, आणि पुष्कळदा त्यामध्ये आपल्याला आपली स्वतःची वेळ द्यावी लागतो, आपली ऊर्जा खर्च करावी लागते, आपलं ज्ञान आणि आपण जे शिकलो जीवनामध्ये ते द्यावं लागतं अशासाठी की दुसऱ्याचं भलं होईल. मंडळी, हे तर सगळं जगाच्या विरुद्ध चाललेलं आहे शिक्षण. पण तो असं म्हणतो की माझ्या जीवनामध्ये मी शिकलो आणि आता मला जगाला हे सांगायचं आहे, हे द्यायचं आहे, हे ज्ञान की आपण बरंच करा, कधीही कोणाचं वाईट करू नका. आणि तो पुढे असं म्हणतो, शांती प्रित्यर्थ प्रयत्न करा व तिचे अवलंबन करा. जास्तीत जास्त शांती कशी प्रस्थापित होईल, आपल्या वाणीच्याद्वारे, आपल्या वागण्याच्याद्वारे आणि आपल्या जीवनाच्याद्वारे. शांतीप्रिय, शांतता जगामध्ये आणणारी मंडळी ही फार कमी आहे. पुष्कळदा ही शांती जगातली, जी जगामध्ये आपण म्हणतो त्या बाबतीत तो म्हणत नाही, परंतु ज्याद्वारे समाजामध्ये, कुटुंबामध्ये, आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये जी शांती येते, मनःशांती येते, ती प्रस्थापित करण्यासाठी झटत राहा, पण अवलंबन करा. म्हणजे आपल्या जीवनामध्ये सुद्धा तशा प्रकारे तुम्ही वागा. मंडळी, हे एक सुंदर एक प्रबोधन दाविदाने आपल्या सगळ्यांच्यासाठी दिलेलं आहे. हे त्याला द्यायचं आहे, ह्या जगाला द्यायचं आहे. आणि म्हणून त्याने म्हटलेलं आहे की मुलांनो, आणि मग सगळ्या जगाला तो म्हणतो, मानवांना तो म्हणतो की या मजकडे, आणि हे मला तुम्हाला सांगायचं आहे. आणि 15 वचन हे अत्यंत महत्त्वाचं आहे. परमेश्वराचे नेत्र धार्मिकाकडे असतात, त्याचे कान त्याच्या हाकेकडे असतात. सुंदर ह्या ठिकाणी समारोप ह्या 5 वचनांचा त्याने दिलेला आहे. त्याचं कारण असं की इतरांचं भलं करण्यामध्ये, इतरांचं बरं करण्यामध्ये, शांतिमय जीवन जगण्यामध्ये, सत्यवचनी असण्यामध्ये, इतकंच केवळ नव्हे परंतु वाईट भाषणापासून दूर राहण्यापासून, आणि इतकंच केवळ नव्हे परंतु ज्याला आपण म्हणतो शांती आणि सुख, ज्याच्यासाठी आपण धावत आहोत, हे सगळं पाहत असताना, हे जीवन जगत असताना तो असं म्हणतो की परमेश्वराचे नेत्र धार्मिकाकडे असतात, त्याचे कान त्याच्या हाकेकडे असतात. त्याचं कारण आहे की ह्या जगामध्ये सगळं उलटं सुलटं चालतं, आणि मग अशा प्रकारे जर जीवन जगायचं तर आपल्यालाच त्याचा खूप त्रास होईल, मनस्ताप होऊ शकतो, आणि इतकंच केवळ नव्हे परंतु त्यामध्ये आपलंच नुकसान होऊ शकतं. त्याचं कारण असं की जगातले लोक घेणारे जास्त आहेत, देणारे फार कमी आहेत. आणि मग अशा वेळेला जर आपल्याला निराशा झाली,
असं वाटलं की आपण चुकलो की काय, अशा वेळेस तो असं म्हणतो की लक्षात ठेवा, तुम्ही चुकला नाहीत, तुम्ही योग्य दिशेवर आहात, योग्य मार्गावर आहात. ज्या खऱ्या देवाचं भय तुम्ही धरून हे जीवन जगतायत तेच योग्य आहे, ते खरं आहे. आणि ज्या देवाची तुम्ही भीती बाळगता त्याचे नेत्र तुमच्यावर सतत आहेत. आणि म्हणून निराश होऊ नका, सतत देवाच्या भयामध्ये जीवन जगा. आणि तो तुमच्या हाकेकडे आपले कान देऊन बसलेला आहे. थोडक्यात म्हणजे आपली प्रार्थना त्याच्या कानावर सतत जात आहे. देव करो तुम्हाला आणि मला देवाच्या भयात रोज आणि रोज जगण्यासाठी आणि ह्या जगाला जे आपल्याला द्यायचं आहे ते म्हणजे त्या देवाचं दर्शन, त्याचं तारण, तेच आपण ह्या जगाला सुद्धा देऊया. आपण प्रार्थना करू. आमच्या पवित्र देवा, आम्ही मनापासून तुझे उपकार मानतो की ह्या जगामध्ये तू आम्हास पुष्कळ काही दिलेलं आहेस, परंतु त्याचबरोबर आम्हाला सुद्धा काही द्यायचं आहे. हे प्रभो, जे काही आम्हाला तू दिलेलं आहे त्यातून जे योग्य आहे, चांगलं आहे, जे आम्ही तुझ्यापासून शिकलो ते ह्या जगाला देण्यासाठी, आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुझं तारण ह्या जगाला आम्हाला सांगण्यासाठी, आम्ही सांगण्यासाठी तो आम्हास ज्ञान, बुद्धी, शक्ती पुरव. आता देव जो बाप ह्याची प्रीती, देव जो पुत्र ह्याची कृपा आणि देव जो पवित्र आत्म्याची सहभागिता आपणा सर्वाबरोबर आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन. आमेन. देव आपणास आशीर्वाद देव.